ऑपरेशन सिंदूर नुसती लष्करी मोहीम नाही तर बदलत्या भारताचं चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गडचिरोलीमधल्या नक्षलग्रस्त काटेझरीमध्ये नव्या बदलांच्या सुरुवातीचाही केला उल्लेख। ऑपरेशन सिंदूर नुसती खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामधील शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल तर द्रमुकच्या खासदार कनिमोळींचं खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल तर द्रमुकच्या खासदार कनिमोळींचं शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये पोहोचलं। भारतीय राजदूतांकडून शिष्टमंडळाचं स्वागत। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार छगन भुजबळ यांचं मोठं विधान। सरकार लाडक्या बहिणींमुळे नाही तर ओबीसींमुळे आल्याचाही दावा। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवलं तर भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात। गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात बोलताना केलेल्या विधानानं चर्चांना उधाण। हगवणे कुटुंबियांना हुंड्यामध्ये मिळालेलं आणखी साहित्य जप्त। एंडेवर कार, चांदीच्या भांड्यांचाही समावेश। सुशील आणि शशांकचं पिस्तूल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखवणारा निलेश चव्हाण सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा फरार। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती आणखी एक गुन्हा दाखल। घरामधून लॅपटॉप सुद्धा जप्त। वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा व्हिडिओसह आरोप। कराडला मिळतोय स्पेशल चहा, पांघरण्यासाठी ब्लँकेट आणि कारागृह कॅन्टीनमधून 25,000ची खरेदी। संभाजीनगरमध्ये उद्योजक लड्डांच्या घरावरच्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश। 5 जणांना अटक। 5.5 किलो सोन्यापैकी काही सोनं सुद्धा केलं हस्तगत। राज्यामध्ये विविध ठिकाणी आज मुसळधार पावसाचा इशारा। रायगडमध्ये ऑरेंज तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी। उकाड्यापासून मोठा दिलासा। राजधानी नवी दिल्लीला पावसानं झोडपलं। रात्रीभराच्या पावसानं सखल भागांमध्ये पाणीच पाणी। 49 विमानांचं लँडिंग इतरत्र वळवलं। राज्यभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय। तर अटल सेतू आणि समृद्धी महामार्ग सुद्धा करमुक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।